आज तुंगनाथ येथे जाऊन आल्यानंतर आम्ही आता सागरे गावाला आलोय. तर सागर गावामध्ये बघा आम्ही मस्त चाळीस पैसे की रोड दिसतो, निसर्ग आहे पलीकडे, ह्या साईडला पण निसर्ग आहे. रूम चांगला आहे, टीव्ही आहे, मस्त सोय आहे इथे. मग इथून वरती जायचं आहे. वरती कुठं जायचं आपल्याला? रुद्रनाथला. मी विसरून जातो थोडं. पंचकेदार पैकी तिसरा ना चौथा लाईननुसार चौथा रुद्रनाथ. हे पंचकेदार पैकी चौथे रुद्रनाथ आहे. तिथे देवाचं चेहरा आहे, म्हणजे जसं संपूर्ण दर्शन. जसं केदारनाथमध्ये पाठ आहे, तुंगनाथमध्ये हृदय आणि भुजा आहे, म्हणजे हात आहेत. आणि रुद्रनाथमध्ये देवाचं मुख आहे. तर आता जसं जसं जाऊ करतं त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सांगेल की पुढे काय आहे कसं आहे, कारण की मला माहीत नाही. आमच्याबरोबर हे भाऊ पंकज सोनवणे, हे आमच्या पवन सोनवणे. तर हे आमच्याबरोबर सॉरी मला ते विसरून जातो मी, जाऊ द्या. पवन सोनवणे हे धुळ्याचीच ॲक्च्युली, पण काही कारणानिमित्त नाशिकला गेले आणि तिकडं स्थायिक झाले आणि तिकडं त्यांनी व्यवसाय चालू केला. हा एक सांगायचं म्हटलं की यांचा आहे ना हेअर ट्रान्सप्लांटचा व्यवसाय आहे. पॅच हेअर ट्रान्सप्लांट डॉक्टर करतात, ही पॅच पद्धत करतात. तर यांनी जर कोणाला गरज असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी यांचा नंबर देतो तुम्हाला नक्कीच. पण एक की भाऊ, इथं आता रुद्रनाथला आम्ही जिथं आलो आहे तिथं हॉटेल मस्त मिळाली. आता सकाळी घोडे करणार आहोत, पण घोड्यांची रेट ऐकून तर आम्ही सध्या गार झालो आहे. 8,000 रुपयामध्ये घोडा. अरे 8,000 रुपये म्हणजे काय जोक आहे का? 8,000मध्ये 1 ग्रॅम सोनं येऊन जाईल, माहिती नाही का माझं? 1 ग्रॅम नाही, थोडंफार. हा पण थोडंफार जवळपास महिन्याभरचा किराणा म्हणा की एक जवळपासचं किराणा. आणि पण ठीक आहे, करायचं आहे ते 100% करणार. झिकझिक करून 7,000 केले. सध्या सीझन नाही म्हणून, नाही तर मग 8 आणि 10 आणि 12 आकडे विचारायचं कामच नाही. आता म्हटलं तर बघू, वरती जाऊ मस्त की 1 दिवस मुक्काम राहील. जायचा 1, यायचा 1, याचे 2 दिवस मोडतील आमचे. आणि जर पायी जर गेला तर 3 दिवस लागतात. 10 किलोमीटर जायचं, थांबायचं आणि परत वरती रात्री परत चढू देत नाही, कारण की तिथं जंगल आहे, साप आहे, बिच्छू आहे, काटे आहे. तारक मेहतामध्ये कसं वो उधर नहीं जाना, वो साप जी उधर नहीं जाना, वहाँ पे कुआ है, वहाँ पे बिच्छू का और साप रहते, डस लेंगे बोले, असं हे आहे. पण इथं खतरनाक आहेत म्हणून आम्ही घोडे केलेत. आमचे भाऊ फक्त पायी येणार आहेत, हे फक्त पायी चालतात, हे घाबरत नाही. यांचं आता 6वं वर्ष चालू आहे, त्याच्यामुळं त्यांना नेहमीची सवय होऊन गेलेली आहे. फक्त आम्ही नवीन आहेत भाऊ. केदारनाथ घोड्याने गेलो, येताना पायी आलो तर त्या दिवशी काय वाटलं नाही, पण दुसऱ्या दिवशी तुंगनाथ चालवलंच गेलं नाही. घोडे गेले, भले ट्रॅक छोटा आहे पण एन्जॉय केला. निसर्ग वरती गेल्यानंतर त्याला ॲक्च्युली चोपटा गावापासून जवळ, म्हणजे चोपटा गाव म्हणजे एक मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं, की इथे लोक पर्यटनासाठी येतात. आणि निसर्ग आणि बर्फ पण पडतो इथे, असं नाही की नाही, बर्फ पडतो, माकडं आहेत, अस्वल आहे. आणि एक मेन म्हणजे इकडे जे पक्षी येतात ना, ते चीनचे पक्षी येतात. आपल्याकडचे भारतातले पक्षी आहेत पण कावळे जास्त आहेत इथे. आपला आता धुळे म्हणा किंवा नाशिक म्हणा, पुणे म्हणा, मुंबईसारख्या सिटीमध्ये कावळे हा प्रकारच राहिला नाही. इथं भरपूर कावळे दिसलेत, काव काव करत. केदारनाथलाही दिसले, भैरवनाथाचे इथे. इथं वरती गेलो तिथेही दिसले, तुंगनाथला. मग मी आवाज ऐकला ना, काव 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 काव. मग कावळे हे ते बर्फातले कावळे, आपल्याकडे नाही जगत ते. इथे ना बर्फामध्ये मेंढ्या बघितल्या मी, बर्फातल्या मेंढ्या.
आणि बरोबर कुत्रे भयान आहेत बा. केस म्हणजे असंच समजून घ्या. एखादा अस्वल आपल्याकडे अस्वल कसं फिरतं तसं कुत्रे तिथे. मग अस्वल कसं असेल विचार करा तुम्ही. हां ते मंदिर दिसलं ना कुठलं तरी. ते काय तो काय खाली उतरला ना. नाही 1.5 किलोमीटर आहे. हे आमचं समोर मंदिर दिसतंय लाल कलरचं. त्याच्याविषयी चर्चा चालली की तिथं कसं जायचं. समजा जर बॅक कॅमेरा नाही होत ना भाऊ विचार यूट्यूबला असं नाही. हे आपलं रेकॉर्डिंग करेल आता आणि त्याच्यानंतर मग अपलोड करतो मी. अरे याला बॅक कॅमेरा नाही. अरे आता तू रेकॉर्डिंग करताना कसं काय बॅक कॅमेरा चालू होतो नाही होत. ते फक्त आपलं इंस्टाला म्हणा की यूट्यूबला चालू होतं ते. आता आम्ही थोड्या वेळाने जाणार आहोत की खाली थोडे रील वगैरे बनवणार, डान्स बिन्स करणार बऱ्यापैकी. देवाचीच रील्स म्हणजे काहीतरी गाणे वगैरे शोधायचा प्रयत्न करू. चुकून मागून एखादा चांगला आला तर मग त्याला हिंदी गाणे आयरणी गाणे जे मराठी जे सोयीचं वाटेल ते गाणे टाकले. आता हा मयूर थोडासा लोळतोय. त्याचे पाय गेलेत, माझे पाय गेलेत, त्याच्यामुळे आम्ही घोडे केलेत. पंचकेदार माणसाने आयुष्यात मी तर म्हणतो एकदा तरी करावा. एक म्हणतो ना निसर्ग. मग काय तुम्ही ते अमेरिकेत जाता तो अमेरिका म्हणजे बाहेर देशामध्ये कुठे दुबई. अरे दुबईला काय तर आयफिल टावर बघायला जातात. इथलं बर्फ इथं येऊन बघा म्हणा की अमरनाथला या, तुंगनाथला या, ट्रॅक करून बघा. ट्रॅक नका करा तुम्ही, घोड्यावर या आणि आयफिल टावरचं फील काय घेतात इथलं फील घ्या. इथलं फील म्हणजे बापरे. तुम्ही नाही आयफिल टावरवर आता ते आयफिल टावर म्हणतोय गुजरातमध्ये कुठले नाही सॉरी दुबईमध्ये रे कुठं टावर आहे ते. गुजरातमध्ये एक टावर आहे की तिथं जाऊन लोक लिफ्टमधून जातात आणि खालचा नजारा दाखवतात. अरे तिथं काय ते लाईट दाखवता. दुबईचं ते बुर्ज खलिफा. आयफिल टावर आहे बुर्ज खलिफा. दुबईला जातात पैसे खर्च करून. फ्रान्सला आयफिल टावर आहे. सॉरी माझ्याकडनं चुकून ते दुबईमध्ये आयफिल टावर टाकलं गेले. ते मिस्टेक तुम्हाला माहितीच आहे. आमची बाबा माझ्याकडे बघून असताय काही येण्यासारखं बडबड करतोय. थायलंड नाही कुठेच नाही. निसर्ग बघायचा असेल एक अमरनाथ जम्मू काश्मीर आणि एक उत्तराखंडमध्ये पंचकेदार तर आयुष्यात म्हणजे एकदा तरी करावं. आणि पंचकेदार झाले तर म्हटल्यावर त्याच्यामध्ये एक धाम येतच येते मग बद्रीनाथ. ते बी करून घ्यायचं. जवळच आहे काय अंतर जास्त लांब नाही. 1 दिवसाचा स्टे होऊन जातं. फक्त लोक सवड काढा भाऊ. मग कोण भेटेल मग कोण कसं तिथं काय असेल. पाऊस पडतो हे पडतो ते पडतो. जर महादेव जर आपल्याला बोलवत असेल तर पाऊस वारा हवा कशाचीही न पर्वा करता या भगवान आपल्या म्हणजे भोले बाबा हे आपल्यासाठी सदा तत्पर आहेत आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची हानी होऊ देणार नाही. एवढं लक्षात ठेवा. जय भोले जय केदार. म्हणजे अनुभव सांगायचा म्हटला तर जसं मी मागच्या वेळेस अमरनाथला गेलो होतो. जाऊ द्या मी हा पार्ट तुमच्या नेक्स्ट टाकायचा टाकतो.